नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आत्ता आपण हातखंबा तिठा या ठिकाणाहून पुढे निघालो आहे आणि पुढे आता आपण चाललो आहे बाव नदीकडे। त्या मधल्या पट्ट्यातलं रस्त्याचं काम किती झालं आहे ते आता आपण बघणार आहोत। तर हातखंबा तिठ्यातनं पुढे आलात इथे तुम्हाला बघता येईल दोन्ही लेन्स चालू करून झालेले आहेत, डावीकडची पण आणि उजवीकडची पण। त्यामुळे इथे आत्ता तरी ट्रॅफिकचा असा मोठा काही प्रश्न येणार नाही आहे। पावसाळासुद्धा आपला सुखकर जाईल। पुढे निवळी घाट जो आहे तिथे मात्र आपल्याला बघायचं आहे की काय झालं आहे, कारण तिथलं काम खूप संतगतीने चाललं होतं। फक्त या रस्त्याला एक लक्षात ठेवा की 2 लेनच्या मधला जो डिवायडर आहे तिथे खड्डा आहे, तिथे अजून माती घातलेली नाही, मातीचा भराव नाही किंवा झाडं लावण्याची प्रोव्हिजन अजून तिथे काहीच सुरू केलेलं नाही काम। तो खड्डा आहे। ओव्हरटेक करताना वगैरे स्पीडमध्ये याल, चुकून जर जजमेंट काहीतरी आपलं चुकलं आणि आपण आणखीन उजवीकडे वगैरे गेलो तर डायरेक्ट तुम्ही त्या खड्ड्यात जाल। कारण इथे नक्की काळजी घ्या, मधला पट्टा जो आहे तो पूर्ण रिकामा खड्ड्याचा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये अजून झाडं वगैरे काही लावलेली नाही आहेत किंवा मातीचा भरावही नाही आहे। तर ही काळजी इथे जाताना आणि येताना दोन्ही वेळेला घ्या। म्हणजे आपण मुंबईला जात असलो तर तुमची उजवी बाजू आणि रत्नागिरीकडे जात असाल तर तुमची डावी बाजू, मध्ये सगळा तो खड्डा असणार आहे, अजून तो भरायचा आहे। पण एवढ्या तिकडे कोपऱ्यात जाण्याची काय गरज नाही आहे, चांगला मोठा रस्ता आपल्याला मिळाला आहे, त्याचा वापर करा। माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, चॅनलला शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुढील येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, तुम्हाला नवीन जे व्हिडिओ मी अपलोड करतो त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आणि आपल्या जर काही सूचना असतील, कमेंट्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला लिहून सांगा। तर इथे उजव्या लेनचं काम चालू आहे, एकच लेन ओपन आहे, पण ही लेन आता इथे झालेली आहे, त्यामुळे इथे तुम्हाला खड्डे किंवा चिखल वगैरे दिसणार नाही। तर थोडं पुढे गेलं की लगेच आता डायव्हर्जन आहे, त्यामुळे डाव्या हाताची लेन अजून चालू करून दिलेली नाही आहे, उजव्या हाताला आपल्याला जायचं आहे। डाव्या हाताचा मधलाच एक छोटासा पॅच करून ठेवलेला आहे। इथे सुद्धा हे बघा, हे रस्ते असे फुटलेले आहेत, एकदम खड्डा आहे। त्यामुळे नवीन रस्ता संपून जिथे परत काम न झालेला रस्ता लागतो तिथे सावध राहा, कारण नवीन रस्ता जिथे संपतो तिथे तो कट तसाच ठेवलेला आहे उभाच्या उभा, आणि एकदम मग तुमचा जुना रस्ता किंवा जे अपूर्ण काम असलेला रस्ता आहे तो खाली राहतो। आपण स्पीडमध्ये आलात तर गाडीचं पुढची दोन्ही चाकं जोरात आपटणार आहेत। आता इथे रस्त्याची कंडिशन बेकार आहे, पूर्ण खड्डे आहेत आणि पूर्ण चिखल साचलेला आहे। इथे सावकाश या, पाऊस जोरात असेल तर खूप स्लो आणा गाडी, कारण खड्डे तर काही समजत नाहीत, पण आहे मोठे खड्डे आहेत तिथे, एवढं मात्र नक्की आहे। इथून परत आता डायव्हर्जन आहे, उजवी लेन तिकडनं वेगळी सुरू आहे आणि डावी लेन पण सुरू आहे। आता निवळी गावाजवळ आपण आलोय। निवळी गावाच्या इथला रस्ता मात्र अजून काहीच झालेला दिसत नाहीये। इथे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मातीचे ढीग दिसतात रस्त्याच्या कडेला, अशा ठिकाणी पाऊस असेल तर गाड्या एकदम सावकाश चालवा, कारण हीच माती सगळी चिखल बनून रस्त्यावर येते आणि अशा चिखलातनं गाड्या बऱ्याच वेळेला सरकतात, त्यामुळे एकदम सावकाश चालवा गाडी। मातीचे ढिगारे बघितलेत की ओळखायचं इथे आपण थांबायचं आहे। आता हे निवळी गाव आहे, निवळी तिठा म्हणतात त्याला, आणि इथे सुद्धा तिठा का तर इथनं समोर गेलात की तुम्ही
मुंबई रोडला जाता आणि डावीकडे गेलात तर गणपतीपुळे जयगड मार्गे तुम्ही पुढे जाऊ शकता. गुहागरला वगैरे सुद्धा इकडनं तुम्ही जाऊ शकता. इथे आता जे ब्रिजचं काम व्हायचं आहे त्याच्या पिलरचं काम गेली कित्येक वर्ष आहे असंच आहे. पुढे याच्यामध्ये काही अजून प्रगती नाही आहे. अर्धवट काम सगळं तसंच पडलेलं आहे. आता याच्या पुढे निवळी घाट सुरू होईल. इथे सुद्धा रस्ता जो सर्व्हिस रोड दिला हा अरुंद आहे. गाड्या थोड्या सावकाश चालवा कारण बाजूला सगळा चिखल आहे. इथून निवळी घाटाची आता सुरुवात होईल. निवळी घाटात सुद्धा रस्त्याचं अजून म्हणावं तेवढं काम झालेलं नाही आहे. म्हणजे पूर्वी जे काम झालं होतं काही ठिकाणी 1-2 ठिकाणचे पट्टे जे आहेत तेवढे झाले होते ते तसेच आहेत. बाकी नवीन डेव्हलपमेंट अशी अजून तरी काही नाही आहे. फक्त या पावसामुळे आणखीन काय फुटलं आहे का मोडलं आहे का ते आपण बघायचं आहे. इथे खड्डे होते तिथे मात्र जरा डांबरीकरण झालेलं आहे थोडंसं. त्याच्यामुळे सुदैवाने खड्ड्यात इथे जायला लागणार नाही फारसं आपल्याला. आणि इथून आता पुढे लेनचं काम झालेलं आहे. डावी लेन जायला यायला दोन्हीसाठी ओपन आहे. उजव्या लेनचं काम काही ठिकाणी झालं आहे, काही ठिकाणी अजून व्हायचं आहे मध्ये. त्या लेनचा तसा आत्ता आपल्याला उपयोग काही नाही आहे. इथे सुद्धा तसंच आहे. मध्ये डिवायडरचा जो भाग आहे हा पूर्ण रिकामा खड्डा आहे. त्या गाडी इथे सावकाश चालवा. तर इथे मध्ये एवढाच पट्टा तसाच ठेवून दिला आहे. आणि इथे बघा इथे तळं झालं आहे. तर इथे जरा गाडी सावकाश चालवा कारण काय इथे खाली खड्डा वगैरे काय असला तर काही समजणार नाही. पण तो मधला तेवढाच पॅच ठेवून दिलेला आहे. आता इथून परत नवीन रस्ता सुरू होतोय. इथे काय काय ठिकाणी तुम्ही बघत असाल की डाव्या हाताला संरक्षक भिंती दिसल्या कारण तिथे डोंगर होता तो फोडून रस्ता रुंदीकरण झालेलं आहे. हा एक मध्ये डेंजर स्पॉट कित्येक वर्ष हा बघा एकदम पन्हाळीसारखा रस्ता झाला आहे. स्पीडमध्ये येणारा माणूस त्याच्यात आपटतो ज्याला माहीत नसतं. आता सुदैवाने इकडे डाव्या हाताचा जो रस्ता आहे तिकडे जरी अजून चिखल माती आलेली नाही आहे रस्त्यावर, पण उजव्या हाताला काही काही ठिकाणी मी बघतोय जे ढिगारे घालून ठेवलेत ते चिखल बनून रस्त्यावर आलेत काही काही ठिकाणी. इथे फक्त डाव्या हाताला चालवताना काळजी बघा कारण इथे सुद्धा मातीचे ढिगारे आहेत. आणि जोरात ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी सगळी माती वाहून खाली येते, त्याचा चिखल बनतो आणि ते सगळं रस्त्यावर व्हायला सुरुवात होतं चिखलाचं पाणी. इथे आता बघा मध्ये एवढाच पॅच सोडून दिला आहे. पुढचा परत रस्ता कॉन्क्रीटचा आहे, मग एवढाच पॅचमध्ये का सोडला. इथे डाव्या हाताला बघा संपूर्ण चिखलाचं तळं झालेलं आहे. आत्ता पाऊस नाही आहे, हा जर पाऊस जोरात पडायला लागला तर हेच पाणी वाढणार आणि हा सगळा चिखल रस्त्यावर येणार. या ठिकाणी बघा इथे माती कोसळली आहे डोंगराची. झाला इथपर्यंत रस्ता होता चांगला तो झाला. पुढचा रस्ता आहे तो परत जुना आहे तसाच आहे. आणि इथे आता मध्ये काम चालू आहे, पाईप वगैरे घालून माझ्या मते तिथनं रस्ता गटार होणार आहे भूमी खालनं पाणी इकडनं तिकडे जायला. हा मध्ये नुसती खडी घातलेली आहे. काही वेळेला अशी नुसती मोठी खडी जरी टाकलेली असेल ना तरी परवडते, सावकाश गाडी जाते त्याच्यावरून. इथे डाव्या लेनचं काम झालेलं आहे पण तिकडे अजून बाकीची कामं दिसत आहेत. साईडला तिकडचा जो भराव वगैरे घालण्याचं काम आहे ते अजून झालेलं नाही आहे, त्यामुळे डावी लेन अजून ओपन केलेली नाही आहे. आपण सध्या जुन्या रस्त्यावरनंच जातो आहे उजवी लेन पकडून.
सध्या इथपर्यंत तरी अजून दिसतंय की उजवा रस्ता बऱ्यापैकी कंडिशनमध्ये आहे. इथे डाव्या हाताला कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू दिसतंय. मशीन आलेलं आहे आणि बॉटम लेअर वगैरे टाकून झाला आहे. इथे सुद्धा असं मध्येच रस्त्यावर पाणी येतं. रात्रीचा प्रवास करताना थोडी इथे विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कारण ही जी वळणं आहेत, पूर्वी डाव्या हाताला डोंगर होता, आता डोंगर नाही आहे. वळण पटकन जर लक्षात नाही आलं, जोरात पाऊस पडत असेल आणि वळण समजलं नाही तर माणूस सरळ जाऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यात विशेषतः रात्रीचा प्रवास वगैरे असेल तर काळजी घ्या थोडी. तर इथे रस्त्यामध्ये अजून आपल्याला कुठे धबधबे दिसत नाही आहेत. नाहीतर या घाटात पूर्वी बारीक बारीक धबधबे असायचे. अजून तरी काय तसा धबधबा कुठे दिसला नाही. उजव्या हाताला इथे निवळी धबधबा आहे प्रसिद्ध, पण तो आता रस्त्यावरनं दिसणार नाही. कारण रस्त्याचं रुंदीकरण झाल्यामुळे तिथे आता उभं राहायला जागा नाही आहे. नाहीतर एक तिथे स्पॉट होता, तिथे तुम्ही उभं राहून निवळीचा धबधबा बघू शकत होता. तिथे डोंगर बिंगर फोडून झाला आहे, तिकडनं रस्ता सरळ जायचा आहे. कालांतराने आत्ता आपण जे जातोय हा रस्ता बंद होणार. आता पुढे बाव नदी येईल. हा व्हिडिओ आपण बाव नदीपर्यंत बनवायचा आहे. म्हणजे हातखंबा ते बाव नदी हा पॅच आपण इथे आता कवर करतोय. ओव्हरऑल कंडिशन बघायला गेलं तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. फक्त जुना रस्ता जो आहे हा आता आपण जातोय बघा, इथे खराब पॅच आहे, थोडा खडबडीत झाला आहे. जोरात पाऊस झाल्यानंतर कदाचित इथे मोठे खड्डे पडणार आहेत. बघा इथे संपूर्ण खडबडीत रस्ता आहे आणि खड्डे पण आता व्हायला लागलेत. तर इथे गाडी चालवताना सावकाश चालवा, आणि अचानक एखादा खड्डा समोर येईल कळणार नाही. पाणी भरलेला असेल, गाडी जोरात आपली आपटू शकते त्याच्यात. हे बघा इथे हा रस्ता मधला पॅच बऱ्यापैकी सगळा खराब आहे. हा बाव नदीपर्यंत बहुतेक असाच असणार आहे. हे बघा इथनं मध्ये संपूर्ण पॅच खराब आहे. आता आपण बाव नदीच्या पुलाजवळ आलोय. हा नवीन पूल इथे जो होणार आहे त्याचं कामही अजून संथगतीनेच चालू आहे. म्हणावा तेवढी इथे काय प्रगती दिसत नाही. आपण जातोय हा जुना पूल. जुन्या पुलावरून आपल्याला जाता येतंय. नदीला अजून म्हणावं तेवढं पाणी नाही आहे. हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवतोय. आपल्याला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनलच्या व्हिडिओ शेअर करा. आपला सपोर्ट असाच भविष्यातही मिळेल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.